महानगरपालिकेतील कचरा संकलन प्रक्रियेत सत्ताधारी आमदार आणि प्रशासनाच्या संगनमताने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। उभाटा पक्षाने केलेल्या आरोपानुसार शहरातील 208 मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी यापूर्वी स्वयंभू कंपनीला प्रति टन 1950 रुपये दराने काम दिले जात होते। त्यासाठी दररोज सुमारे 1,86,875 रुपये खर्च येत होता। मात्र तत्कालीन आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी तो ठेका बंद करून भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला तोच कचरा उचलण्यासाठी तब्बल 8,050 रुपये प्रति टन दर मंजूर केला। यामुळे महानगरपालिकेचा रोजचा खर्च थेट 5,96,108 रुपयावर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे। एका शहरासाठी आणि तेवढ्याच खर्चासाठी 4 पट वाढीव दर मंजूर करण्यात आल्याने हा निर्णय केवळ भ्रष्टाचारासाठीच घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। करारानुसार शहरात 100 घंटागाड्या, 35 ट्रॅक्टर आणि 1 पोकलाईन मशीन कार्यरत असणे बंधनकारक आहे। मात्र प्रत्यक्षात फक्त 60 घंटागाड्या रस्त्यावर असून निम्म्याच ट्रॅक्टरवर काम सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात आला। विशेष म्हणजे कचऱ्याचे वजन कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये माती भरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। भाजपचे नगरसेवक धीरज परदेशी यांनी नुकताच हा प्रकार रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात आला। कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले पोकलाईन मशीन प्रत्यक्षात कामावर नसतानाही तासाला 2200 रुपये दराने बिल काढले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच जीपीएस आणि QR कोड यंत्रणा केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात अस्तित्वात नाही असा दावा शिवसेनेने केला आहे। धुळे महानगरपालिकेचा कारभार स्थानिक सत्ताधारी आमदारांच्या इशाऱ्यावर चालत असून पदाधिकारी केवळ बावल्यासारखे काम करत आहेत अशी जोरदार टीका उभाटा पक्षाने केली आहे। मंत्रालयात कमिशन देऊन गरज नसलेली कामे मंजूर केली जातात आणि विकासाच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही यावेळेस करण्यात आला आहे। कचरा ठेका राबवणारे लोक दररोज 5 लाखाहून अधिक रक्कम कमावत असून संपूर्ण धुळे शहराचे रूपांतर कचरा डेपोमध्ये झाले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली। या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वाढीव दराचा ठेका त्वरित रद्द करावा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व स्पेशल ऑडिट करून संबंधितांकडून रक्कम वसूल करावी अशी मागणी उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील तसेच प्रशांत ठाकूर, सुभाष मराठे, मुन्नाभाई पठाण, पंकज भावसार, सागर निकम, सुरज भावसार, राजू पाटील, सचिन सपकाळ आदींनी केली आहे। सत्ताधाऱ्यांच्या बोगस आणि निकृष्ट कामावर विरोधकांनी लक्ष ठेवणे हे त्यांचं काम आहे। परंतु आम्ही एखाद्या कामावर बोट ठेवलं आणि ते निकृष्ट म्हटलं की आमदार लगेच थैथयाट करतात। परंतु आता तरी त्यांनी डोळे उघडले पाहिजे की त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक धीरज परदेशी यांनी कचरा ठेकेदाराला चोरी करताना रंगे हात पकडलेले। त्या ठिकाणी त्यांच्या वार्डामध्ये त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये अक्षरशः माती आणि मुरुम टाकला जात होता ते वजन वाढवण्यासाठी। मुळात हा ठेका तोच अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिला गेला आहे, हाच आमचा मूळ आक्षेप आहे आणि याच्यापूर्वी आम्ही याबद्दल प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। यापूर्वीच्या आयुक्त ज्या होत्या अनिता दगडे पाटील या अतिशय भ्रष्ट आणि अतिशय खादाड म्हणून कुप्रसिद्ध पावल्या ते धुळे शहरामध्ये। त्यांनी पूर्वीचा जो ठेकेदार होता स्वयंभू पुणेवाला त्याचं बिल थांबवलं आणि त्याला इथून पळून जाण्याला भाग पाडलं, कारण की त्याला महानगरपालिका 2 लाख रुपये रोज देत होती कचरा संकलन करण्यासाठी आणि त्या डेपोवर टाकण्यासाठी। परंतु या बाईला इथून जायचं होतं आणि जाताना गंगेत हात भरून घ्यायचे वाहत्या, म्हणून या बाईने म्हणजे भ्रष्टाचाराची कमाल केली, परिसीमाच गाठली की 2 लाख रुपये रोजचा ठेका तिने डायरेक्ट 5 लाख रुपये रोजचा ठेका म्हणून त्यांनी ठराव पारित केला, कारण की तिला ते अधिकार होते प्रशासक म्हणून। आणि अत्यंत गैरफायदा घेऊन त्या बाईने ठेकेदाराकडून खूप मोठी रक्कम मोजून घेतली पोट्टीच्या घरामध्ये असं बोललं जात आहे। महानगरपालिकेमध्ये चर्चा होती, परंतु ते करत असताना या शहराचे आमदार देखील तिच्या या गटामध्ये सामील होते अशी शहरामध्ये खुलेआम चर्चा होत आहे। जर तसं नसेल, अनुप अग्रवाल यांना मी आवाहन करतो की हा ठेका तुम्ही तत्काळ रद्द केला पाहिजे। तुम्ही व्यापारी आहात अनुप अग्रवाल, माझा सवाल आहे तुम्हाला की जर तो ठेका 2 लाख रुपये रोजचा होता तर तो 5 लाख रुपये रोज तुम्ही कसा करू शकता? म्हणजे तब्बल 5 पटाने त्याची वाढ कशी करू शकता तुम्ही? तो ठेका नॅचरल ग्रोथने जर आपण धरला असता तर तो 2.25 लाखापर्यंत गेला असता, परंतु डायरेक्ट 5 लाख रुपये म्हणजे शहरामध्ये जी चर्चा घडते की अनुप अग्रवाल या ठेक्याबंदनं
लाखोची रक्कम जाते. त्या आयुक्त तर खादाडच आहे, आयुक्त तर विषयच नाही काही, त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांनी इथं बसण्यासाठी कोट्यावधी रुपये मोजलेले, ते त्यांना वसूल करायचे, त्यांच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही आपण. परंतु तुम्ही या धुळ्याचे कारभारी म्हणून हा ठेका रद्द केला पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये बदनाम होत आहात, कारण की हा ठेकेदार फक्त नावाला आहे. तुमचे लोक त्या ठिकाणी कचरा संकलन करतात. तो गणेश नावाचा कोणीतरी माजी नगरसेवकाचा, भाजपचा त्यांचा नातेवाईक, तो इथं मुख्य त्याचं काम सांभाळतोय, तो तुमच्या अधिपत्याखाली सांभाळतोय, अशी चर्चा शहरामध्ये होत आहे. याचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं गेलं पाहिजे. जर थोडी जरी चाड तुम्हाला असेल, आम्हाला तुम्ही तोडीपीर वगैरे वगैरे म्हणता, तर या भ्रष्टाचाराचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. नुसतं 16,000 रुपये दंड करून भागणार नाही. या ठेकेदाराचा ठेका 5 लाखातच मुळात आम्हाला मान्य नाही. आम्ही आज शहरामध्ये सर्वे केला, जागोजागी कचरा साठलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये. ठेकेदार कचरा उचलत नाही, मात्र माती उचलतो. त्यांना सगळं लागू आहे, त्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लागू आहे, त्यांना क्यूआर कोड लागू आहे. हे पाहिलंच जात नाही, फक्त नावाला त्यांनी अटी टाकून ठेवलेले आहेत. अधिकारी मस्त चरतायत त्या कचऱ्यामध्ये, तुम्ही देखील चरत आहात. हे बंद झालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे.